प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्याम. योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्ह पाहिलेत म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझे शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी अन्न देईल. त्यासाठी श्रम करा. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू तुझी स्तुती असो. बंधू भगिनींनो, तुम्ही जे ख्रिस्त शरीर घेता त्याचे सारखे व्हायचा प्रयत्न करा. आपण जेव्हा येशू सारखे विचार करतो, आपण पाप करत नाही. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, जर आम्ही पाप केले नाही तर आमचा एवढा चांगला होईल. तो नम्र होता, क्षमाशील होता. तो नेहमी अब्बा पित्याच्या इच्छेप्रमाणे जगला. प्रत्येक कुटुंबामध्ये आईने, वडिलांनी, मुलांनी जर येशू सारखा विचार केला तर भांडणं होईलच नाही.